माझं नाव अनिता. आज मी माझ्या आयुष्यात मागे वळून पाहते तेव्हा एक गोष्ट जाणवते. काही नाती आपल्याला जन्माने मिळतात, तर काही नाती आपल्याला सहनशीलतेची परीक्षा घेत मिळतात. पण माझी ही गोष्ट सुरू झाली होती एका छोट्याशा गावातून. मी गरीब घरात वाढले. बाबा शेतमजूर होते आणि आई घरकाम करून संसार चालवत होती. घरात पैसे कमी होते, पण आईबाबांनी मला एक गोष्ट शिकवली होती. परिस्थिती गरीब असली तरी मनाने कधी गरीब होऊ नकोस. माझं लग्न संदीपशी झालं तेव्हा मला वाटलं होतं की आता माझं आयुष्य बदलणार. संदीप साधा आणि शांत मुलगा होता. लग्नाच्या पहिल्या काही महिन्यात आमचा संसार खूप छान चालला. सासूबाई कधी कधी कडक बोलायच्या, पण मी ते मनावर घेत नव्हते. मला वाटायचं हळूहळू सगळं ठीक होईल. लग्नाला 2 वर्ष झाली आणि मला मुलगा झाला. संदीपने मुलाला हातात घेतलं आणि त्याच्या डोळ्यात आनंद दिसत होता. त्याने माझ्याकडे पाहून म्हटलं, अनिता, आता आपलं कुटुंब पूर्ण झालं. ते एका वाक्याने मला वाटलं यापेक्षा सुख मला आयुष्यात आणखी काय हवं. पण मला माहीत नव्हतं की माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आत्ता सुरू होणार होता. संदीप शहरात एका कंपनीत काम करत होता. हळूहळू त्याच्यावर घरची जबाबदारी वाढत गेली. सासूबाईच्या मनात एकच गोष्ट सतत होती, माहेरून अनिताने पैसे आणावेत. एक दिवस त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, तुझ्या बाबांकडून पैसे माग, घराची परिस्थिती सुधारायला मदत होईल. मी शांतपणे उत्तर दिलं, आई, बाबा स्वतःच खूप अडचणीत आहेत. मी त्यांच्याकडे पैसे मागू शकत नाही. त्या दिवसापासून घरातील वातावरण बदललं. छोट्या छोट्या गोष्टीवरून माझ्यावर आरोप होऊ लागले. संदीप सुरुवातीला माझ्या बाजूने होता, पण हळूहळू तोही आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला. एक रात्री संदीप घरी आला तेव्हा त्याचा चेहरा खूप गंभीर होता. त्याने मला एकच प्रश्न विचारला, अनिता, तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. नाही, पण असं का विचारतोयस? तो काही बोलला नाही, फक्त मुलाकडे पाहिलं आणि मग म्हणाला, उद्या सकाळी आपण दोघांनी एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. त्या रात्री मला झोपच आली नाही. संदीप कोणता निर्णय घेणार होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने माझ्यासमोर जे सांगितलं त्यामुळे माझ्या आयुष्याची दिशा कायमची बदलली. सकाळ झाली. मी रात्रभर झोपले नव्हते. संदीपने काल रात्री सांगितलेले वाक्य माझ्या डोक्यात सतत फिरत होतं. उद्या आपण दोघांनी एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. सकाळी मी स्वयंपाकघरात काम करत होते. माझा छोटा मुलगा माझ्याजवळ खेळत होता. तेवढा संदीप माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या हातात काही कागद होते. त्याने माझ्याकडे न पाहताच म्हटलं, अनिता, मला वाटतं आपण काही दिवस वेगळं राहायला हवं. माझ्या हातातला चमचा खाली पडला. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. पण का? तो म्हणाला, घरात रोज वाद होतात. आई म्हणते तू माहेरून काहीच आणलं नाहीस. तुझ्यामुळे घराची परिस्थिती खराब झाली आहे. मी आश्चर्याने विचारलं, माझ्यामुळे? मी तर घरासाठी माझ्या परीने सगळं करते. संदीप शांत राहिला. मी त्याचा हात धरून म्हणाले, तुला खरंच वाटतं मी या घरात नुकसान करते? त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातही वेदना होत्या. मला तसं नाही वाटत, पण आईला वाटतं. हे ऐकून माझं मन तुटलं, कारण मला सगळ्यात जास्त त्रास सासूबाईच्या बोलण्याचा नव्हता. माझ्या नवऱ्याने माझ्यावर विश्वास ठेवला नाही याचा होता. त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या मुलाला घेऊन माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. पण घराबाहेर पडताना मी मागे वळून पाहिलं. या घरात मी नवरी म्हणून आले होते. याच घरात मी आई झाले होते. याच घराला मी माझं आयुष्य समजलं होतं आणि आज मी त्याच घरातून बाहेर पडत होते. माझ्या मुलाने माझा हात धरला आणि विचारला, आई, आपण कुठे चाललोय? मी त्याला जवळ घेतलं, आजोबांकडे. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण मुलासमोर मी रडले नाही. माहेरी पोचल्यावर आईने मला पाहिलं आणि तिला सगळं समजलं. तिने मला काहीही विचारलं नाही, फक्त मिठी मारली. त्या रात्री मी पहिल्यांदाच मनापासून रडले. आई म्हणाली, बाळा, परत जाण्याची घाई करू नकोस. आधी स्वतःच्या पायावर उभी राहा. आईच्या त्या एका वाक्याने माझ्या मनात एक विचार आला, मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते का? दुसऱ्या दिवसापासून मी काम शोधायला सुरुवात केली. मला शिवणकाम येत होतं. मी गावातील महिलांचे कपडे शिवायला सुरुवात केली. सुरुवातीला दिवसाला फार कमी पैसे मिळायचे, पण प्रत्येक कामाईसोबत माझा आत्मविश्वास वाढत गेला. 3 महिने गेले. संदीपचा एकही फोन आला नाही. मुलगा रोज विचारायचा, बाबा कधी येणार? मी त्याला प्रत्येक वेळी एकच उत्तर द्यायचे, लवकरच येतील. पण मनात मला स्वतःलाच माहीत नव्हतं संदीप खरंच परत येणार होता का? आणि मग एक दिवस माझ्या शिवणकामाच्या छोट्याशा खोलीत एक अनोळखी व्यक्ती आली.
त्याने मला पाहताच विचारलं, तुम्ही अनिता आहात का? मी हो म्हणाले. तो म्हणाला, मला तुमच्याशी संदीपबद्दल खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. माझ्या हातातून कपडा खाली पडला, कारण संदीपने मला 3 महिन्यात एकदाही फोन केला नव्हता. मग या माणसाला माझ्याशी त्याच्याबद्दल काय बोलायचं होतं? तो अनोळखी माणूस माझ्यासमोर बसला. मी त्याला पुन्हा विचारलं, तुम्हाला संदीप कसा माहीत? तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मी संदीपसोबत काम करतो. त्याने मला तुम्हाला भेटायला सांगितलं आहे. माझ्या मनात लगेच आशा निर्माण झाली. कदाचित संदीपला आपली चूक समजली असेल. मी घाईनं विचारलं, तो ठीक आहे ना? तो म्हणाला, हो, पण परिस्थिती थोडी गंभीर आहे. माझ्या काळजात धस्स झालं. काय झालं? त्याने सांगितलं, संदीपने नोकरी सोडलेली नाही, पण गेल्या 3 महिन्यांपासून तो खूप मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. मला काहीच समजत नव्हतं, पण त्याने मला काही सांगितलं नाही. तो म्हणाला, कारण त्याला वाटत होतं की तुम्हाला आणखी त्रास नको. मी काही क्षण गप्प राहिले. मला वाटत होतं संदीपने मला सोडलं, पण कदाचित त्याच्या आयुष्यातही काहीतरी घडत होतं. त्या माणसाने पुढे सांगितलं, तुमच्या घरातून तुम्ही निघून गेल्यानंतर संदीपला एक गोष्ट समजली. काय? तुमच्यावर झालेले आरोप खरे नव्हते. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी विचारलं, मग त्याने मला फोन का केला नाही? तो म्हणाला, कारण त्याला वाटत होते की आधी स्वतःची परिस्थिती ठीक करायची आणि मग तुमच्या समोर यायचं. माझ्या मनात राग आणि काळजी दोन्ही एकत्र आले. मी म्हणाले, त्याने एकदा तरी मला सांगायला हवं होतं. तो मान हलवत म्हणाला, हो, ही त्याची चूक आहे. तो निघून गेल्यावर मी बराच वेळ विचार करत बसले. त्या रात्री मुलगा झोपल्यानंतर मी पहिल्यांदा संदीपचा नंबर स्वतः डायल केला. फोन वाजत राहिला, पण त्याने उचललाच नाही. मी पुन्हा फोन केला. यावेळी फोन बंद होता. माझ्या मनात भीती निर्माण झाली. संदीप नेमका कुठे होता? दुसऱ्या दिवशी सकाळी तोच माणूस पुन्हा माझ्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. तो म्हणाला, अनिता, काल मी तुम्हाला पूर्ण सत्य सांगितलं नव्हतं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. आता काय झालं? तो हळू आवाजात म्हणाला, संदीपने तुमच्यासाठी एक निर्णय घेतला आहे. मी विचारलं, कसला निर्णय? त्याने उत्तर दिलं, तो तुमच्याकडे परत येणार आहे, पण एकटा नाही. मी थक्क झाले. म्हणजे? तो म्हणाला, तुमच्यासोबत तुमच्या सासूबाईही येणार आहेत आणि त्या तुम्हाला एक गोष्ट स्वतः सांगू इच्छितात. माझ्या मनात पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ज्या सासूबाईमुळे मला घर सोडावं लागलं होतं, त्या आता मला काय सांगणार होत्या? दुसऱ्या दिवशी सकाळपासून माझं मन अस्वस्थ होतं. तो अनोळखी माणूस म्हणाला होता, संदीप आणि त्याची आई येणार आहे म्हणून. ज्या सासूबाईमुळे माझ्या संसारात दुरावा निर्माण झाला होता, त्या आज माझ्या दारात येणार होत्या. दुपारच्या सुमारास बाहेर गाडी थांबली. मी दार उघडलं. समोर संदीप उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. त्याच्या बाजूला सासूबाई उभ्या होत्या. मला पाहता संदीपची नजर खाली गेली. काही क्षण कुणीच बोललं नाही. माझा मुलगा मात्र धावत जाऊन त्याच्या बाबांना बिलगला. संदीपने त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. सासूबाईंनी माझ्याकडे पाहिलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, अनिता, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी त्यांना आत बसवलं. त्या काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी माझे हात हातात घेतले. मी तुझ्यावर खूप अन्याय केला. मी काहीच बोलले नाही. त्या पुढे म्हणाल्या, मला वाटत होतं माझ्या मुलाचं आयुष्य सुधारण्यासाठी तुझ्या माहेरून पैसे यायला हवेत, पण मी हे विसरले की माझ्या मुलाला पैशांपेक्षा चांगली पत्नी मिळाली आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. संदीप शांतपणे म्हणाला, अनिता, मला तुझी माफी मागायची आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस हे मी विसरू शकत नाही. तो मान खाली घालून म्हणाला, मला माहीत आहे, पण मला माझी चूक समजली आहे. मी विचारलं, मग आता का आलास? संदीपने माझ्याकडे पाहिलं. कारण मला कळलं की तुझ्याशिवाय माझं घरच नाही. माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या, पण मी लगेच उत्तर दिलं नाही. सासूबाई अचानक उठल्या. त्या माझ्या मुलाजवळ गेल्या. त्याच्या डोक्यावरून हात ठेवून म्हणाल्या, माझ्या नातवाला त्याच्या आईपासून दूर करण्याचा अधिकार मला नाही. मग त्या माझ्याकडे वळल्या. तू परत आलीस तर यावेळी मला सून म्हणून नाही, मुलगी म्हणून ठेवेल. माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण माझ्या मनात एक प्रश्न अजूनही होता. संदीपने 3 महिने माझ्याशी संपर्क का केला नव्हता? मी त्याला विचारलं. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कारण या 3 महिन्यात मी एक अशी गोष्ट शोधत होतो जी आपल्या संपूर्ण संसाराचं भविष्य बदलू शकते. मी थक्क झाले. काय? कोणती गोष्ट? संदीपने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला,
उद्या तू माझ्यासोबत शहरात चल, तिथे तुला सगळं स्वतःच्या डोळ्यांनी दिसेल. मला अजूनही काहीच समजत नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी शहरात गेल्यावर मला जे दिसलं त्यामुळे माझ्या मनात संदीपबद्दल असलेला शेवटचा गैरसमजही कायमचा दूर झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या मुलाला घेऊन संदीपसोबत शहरात गेले. संपूर्ण रस्ताभर माझ्या मनात एकच प्रश्न होता, संदीप मला नेमकं काय दाखवणार होता. गाडी एका मोठ्या इमारतीसमोर थांबली. संदीपने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अनिता आत चल. आम्ही आत गेलो. समोर एक छोटंसं कार्यालय होतं. तिथे काही महिला कपडे शिवण्याचं काम करत होत्या. मी आश्चर्याने संदीपकडे पाहिलं. हे काय आहे? तो हसला. तुझ्यासाठी. मी काही समजले नाही. संदीप पुढे म्हणाला, तू माहेर गेल्यानंतर शिवणकाम सुरू केलंस हे मला कळालं. तुझं चांगलं काम चालतंय हेही कळालं. मी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. मग? तो म्हणाला, तू कोणाकडे हात पसरून जगू नयेस अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी माझ्या बचतीतून आणि माझ्या मित्रांच्या मदतीने हे छोटंसं कामाचं ठिकाण सुरू केलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण मी त्याला एकच प्रश्न विचारला, मग मला 3 महिने का काही सांगितलं नाहीस? संदीपने मान खाली घातली. कारण मला तुझ्यासमोर फक्त माफी मागायची नव्हती. मला माझ्या चुकीची भरपाई कृतीतून करायची होती. मी त्या जागेकडे पाहत राहिले. माझ्यासारख्या काही महिलांना तिथे काम मिळालं होतं. संदीप म्हणाला, तुला हवं असेल तर तू हे काम स्वतः सांभाळू शकतेस. निर्णय तुझा असेल. माझ्या मनात पहिल्यांदा एक वेगळीच भावना निर्माण झाली. मी फक्त कुणाची पत्नी किंवा सून नव्हते. माझ्या स्वतःची ओळखही होती. मी संदीपला म्हणाले, मी हे काम करेन, पण एक अट आहे. तो म्हणाला, काय? आपल्या संसारात पुढे कोणताही निर्णय माझ्याशी बोलल्याशिवाय घेतला जाणार नाही. संदीपने लगेच होकार दिला. वचन. काही दिवसांनी मी शहरात येऊन काम सुरू केलं. हळूहळू माझं काम वाढू लागलं. माझ्यासोबत आणखी महिलाही काम करू लागल्या. संदीपही त्याच्या नोकरीसोबत मला मदत करू लागला. सासूबाई सुरुवातीला शांत होत्या, पण एक दिवस त्यांनी माझ्याकडे पाहून सांगितलं, अनिता, मला वाटायचं तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस म्हणून माझंच महत्त्व कमी झालं. पण आता कळतंय तू आलीस म्हणून माझ्या मुलाचं घर पूर्ण झालं. मी त्यांच्या पायांना हात लावला. त्या मला थांबून म्हणाल्या, नको, मला सून नको, मला माझी मुलगी हवी आहे. त्या दिवशी माझ्या मनातली अनेक वर्षाची कटुता विरघळून गेली. पण माझी कथा अजून संपलेली नव्हती. कारण काही महिन्यांनी माझ्या शिवणकामाच्या व्यवसायाला मोठी ऑर्डर मिळाली. ती ऑर्डर इतकी मोठी होती की आमचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. आणि त्या ऑर्डरमुळेच मला माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय घ्यावा लागणार होता. माझं शिवणकाम आता चांगलं चालू झालं होतं. सुरुवातीला मी फक्त काही महिलांचे कपडे शिवायचे. पण आता माझ्यासोबत 10 महिला काम करत होत्या. एक दिवस मला एका मोठ्या कंपनीकडून खूप मोठी ऑर्डर मिळाली. इतकं काम की मी एकटी करू शकत नव्हते. म्हणून मी त्या महिलांना बोलवलं आणि म्हणाले, आपण सगळ्या मिळून हे काम पूर्ण करूया. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण त्याचवेळी माझ्यासमोर एक अडचण उभी राहिली. या ऑर्डरसाठी मोठ्या जागेची गरज होती. जागा घेण्यासाठी मोठी रक्कम लागणार होती. संदीपने लगेच सांगितलं, मी माझ्या बचतीतून पैसे देतो. मी त्याला थांबवलं नाही. हे काम माझ्या नावाने सुरू झालं आहे. त्यासाठीचा निर्णयही मीच घेईन. तो हसला. आता तू खरोखर स्वतःच्या पायावर उभी राहिलीस. दुसऱ्या दिवशी मी बँकेत गेले. कर्जासाठी अर्ज केला. काही दिवसांनी मला कर्ज मंजूर झालं. मी नवीन जागा घेतली. आम्ही सगळ्या महिलांनी मिळून दिवस-रात्र मेहनत केली. शेवटी ऑर्डर वेळेत पूर्ण झाली. कंपनीच्या मालकाने माझं काम पाहून मला आणखी मोठं काम दिलं. त्या दिवशी मला जाणवलं, ज्या दिवशी मला माझ्या संसारातून बाहेर पडावं लागलं होतं, त्या दिवसापासून मी स्वतःला पुन्हा उभं करत होते. काही महिन्यांनी माझं छोटंसं काम एक मोठा व्यवसाय बनलं. मी माझ्या आई-बाबांसाठी नवीन घर घेतलं. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी वेगळी बचत सुरू केली आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला योग्य मोबदला मिळेल याची काळजी घेतली. एक दिवस संदीप माझ्याजवळ आला. तो म्हणाला, अनिता, मला तुझा अभिमान आहे. मी हसून म्हणाले, माझ्या आयुष्यात तू पुन्हा आलास याचा आनंद आहे. पण आता मला स्वतःची किंमत कळाली आहे. तो म्हणाला, आणि म्हणूनच मी तुला पुन्हा कधीच गमावू इच्छित नाही. पण त्या रात्री माझ्या सासूबाई माझ्याजवळ आल्या. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, अनिता, मला तुझ्याकडे एक गोष्ट मागायची आहे. मी विचारलं, काय? त्या म्हणाल्या, मला माफ कर. मी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिले. मग त्यांना मिठी मारली. आई, भूतकाळ बदलता येत नाही, पण आपण आजपासून चांगलं जगू शकतो.
त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मला वाटलं होतं की आता माझ्या आयुष्यात सगळं व्यवस्थित झालं आहे, पण त्याच आठवड्यात माझ्या व्यवसायात अचानक मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली. कंपनीने दिलेल्या मोठ्या ऑर्डरच्या पैशांमध्ये काहीतरी गोंधळ झाला होता. कामगारांचे पैसे देण्याची वेळ जवळ आली होती आणि माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे होत्या. त्या रात्री मी एकटी कार्यालयात बसले. माझ्या डोळ्यांसमोर एकच प्रश्न होता, मी पुन्हा सगळं गमावणार का? आणि तेव्हा संदीपने माझ्यासमोर एक निर्णय ठेवला. त्या रात्री मी कार्यालयात एकटी बसले होते. माझ्यासमोर काम करणाऱ्या 10 महिलांचे चेहरे सतत येत होते. त्यांच्या घरचा खर्च माझ्या व्यवसायावर अवलंबून होता. मी हताश होऊन संदीपला फोन केला. तो लगेच आला. माझी अवस्था पाहून त्याने विचारलं, काय झालं? मी सगळं सांगितलं. कंपनीकडून पैसे मिळण्यास उशीर झाला होता आणि कामगारांचे पैसे देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. संदीप काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तू काळजी करू नकोस, कामगारांचे पैसे वेळेवर मिळतील. मी लगेच म्हणाले, पण पैसे कुठून आणणार? तो म्हणाला, माझ्याकडे थोडी बचत आहे, ती वापर. मी नकार दिला. नाही संदीप, हा माझा व्यवसाय आहे. अडचण आली म्हणून पुन्हा तुझ्यावर अवलंबून राहायचं नाही. संदीप हसला. अनिता, मदत करणं म्हणजे तुझी ताकद कमी करणं नाही. आपण संसार करतोय ना, मग अडचण तुझी किंवा माझी नसते, ती आपली असते. त्याच्या या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण त्याने फक्त स्वतःची बचत वापरली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने कंपनीशी बोलून परिस्थिती समजावून सांगितली. कंपनीने ऑर्डरची काही रक्कम आधीच देण्यास मान्यता दिली. माझ्या सगळ्या कामगारांचे पैसे वेळेवर मिळाले. मला मोठा दिलासा मिळाला. मी संदीपला म्हणाले, आज तू माझ्या व्यवसायाला नाही, माझ्या विश्वासाला वाचवलंस. तो म्हणाला, आणि तू मला दुसरी संधी दिलीस तेव्हा माझं आयुष्य वाचलं. त्या घटनेनंतर आमचा संसार खऱ्या अर्थाने बदलला. आता कोणताही मोठा निर्णय आम्ही एकमेकांशी बोलल्याशिवाय घेत नसतो. सासूबाई ही माझ्या कामाचा अभिमानाने उल्लेख करायच्या. माझा मुलगा मोठा होत होता. एक दिवस तो शाळेतून आला आणि म्हणाला, आई, आज शिक्षकाने विचारलं की तुझी आई काय करते? मी सांगितलं, माझी आई स्वतःचा व्यवसाय करते आणि अनेक महिलांना काम देते. हे ऐकून माझे डोळे भरून आले. मला आठवलं, काही वर्षापूर्वी याच मुलाने मला विचारलं होतं, आई, आपण कुठे चाललोय? आणि मी त्याला म्हटलं होतं, आजोबांकडे. त्या दिवशी माझ्याकडे भविष्य नव्हतं. आज माझ्यासमोर एक सुंदर भविष्य उभं होतं. काही वर्षांनी माझा व्यवसाय आणखी वाढला, पण मी माझ्या भूतकाळाला कधीच विसरले नाही. माझ्या कार्यालयाच्या भिंतीवर मी एक वाक्य लिहिलं होतं, ज्यांनी मला तोडलं त्यांच्यामुळे मी मजबूत झाले, पण ज्यांनी मला साथ दिली त्यांच्यामुळे मी पुन्हा हसायला शिकले. आणि मग एक दिवस माझ्या मुलाने मला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न साधा होता, पण त्याचं उत्तर देताना माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आयुष्यातील गेली 12 वर्षे उभी राहिली. तो म्हणाला, आई, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण दिवस कोणता होता? मी त्याच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच मी त्याला संपूर्ण सत्य सांगण्याचा निर्णय घेतला. माझा मुलगा माझ्यासमोर बसला होता. त्याने पुन्हा विचारलं, आई, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण दिवस कोणता होता? मी काही क्षण शांत राहिले. मग मी त्याला सगळं सांगायला सुरुवात केली. मी त्याला सांगितलं की एकेकाळी त्याच्या आईला स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. मी सांगितलं की त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते, स्वतःची ओळख नव्हती आणि पुढे काय होणार याची कल्पनाही नव्हती. पण मी त्याला हेही सांगितलं, त्या दिवसाने मला तोडलं नाही बाळा, त्या दिवसाने मला स्वतःला ओळखायला शिकवलं. तो शांतपणे माझं ऐकत होता. मी पुढे म्हणाले, तुझ्या बाबांनी माझ्यावर अन्याय केला होता, पण नंतर त्यांनी आपली चूक मान्य केली. त्यांनी मला पुन्हा उभं राहण्याची साथ दिली. म्हणून मी भूतकाळ विसरले नाही, पण त्यात अडकूनही राहिले नाही. माझा मुलगा माझा हात धरून म्हणाला, आई, मला तुझं खूप अभिमान आहे. त्या एका वाक्याने माझ्या आयुष्यातील सगळी वर्ष डोळ्यांसमोर आली. माझं माहेर, माझं लग्न, माझं घर सोडणं, शिवणकामाची पहिली कमाई, संदीपची माफी आणि आज उभा असलेला माझा व्यवसाय. काही दिवसांनी माझा मुलगा मोठ्या शहरात शिक्षणासाठी निघाला. त्याला निरोप देताना संदीप माझ्या बाजूला उभा होता. माझ्या डोळ्यात अश्रू होते. संदीपने हळूच विचारलं, तुला आठवतंय का, 12 वर्षापूर्वी आपण याच मुलाला घेऊन वेगळे झालो होतो? मी हसले. हो, पण तेव्हा मला वाटत होतं आपलं आयुष्य संपलं. संदीप म्हणाला, आणि आज मी मुलाकडे पाहिलं. आज मला वाटतं त्या दिवसानंतर माझं खरं आयुष्य सुरू झालं. आज माझं आणि संदीपचं आयुष्य शांत आहे.
माझा व्यवसाय अजूनही सुरू आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या अनेक महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. माझी सासू आता मला मुलगी म्हणते आणि माझा मुलगा जेव्हा घरी येतो तेव्हा तो मला एकच गोष्ट सांगतो, आई, तू मला शिकवलंस की परिस्थिती माणसाचं भविष्य ठरवत नाही. माणूस परिस्थितीशी कसा सामना करतो ते त्याचं भविष्य ठरवतं. मी आज मागे वळून पाहते तर मला त्या जुन्या घराची आठवण येते, ज्या घरातून मी एके दिवशी मुलाचा हात धरून बाहेर पडले होते. तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, पण आज माझ्याकडे स्वतःची ओळख, स्वतःचा व्यवसाय, माझ्या माणसांचा विश्वास आणि माझ्या मुलाचा अभिमान आहे. आणि म्हणून मी माझ्या आयुष्याबद्दल एकच गोष्ट सांगते, माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस समजलेला तो दिवसच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात ठरला. ही माझी कहाणी होती. एका तुटलेल्या संसारातून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एका स्त्रीची कहाणी. मित्रांनो, ज्या घरातून मला मुलासह बाहेर काढलं गेलं, त्याच घरातून पुन्हा उभं राहण्यापर्यंतचा माझा प्रवास, ही कथा इथे संपते. कधीकधी आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते, एखादं नातं तुटतं किंवा परिस्थिती आपल्याला शून्यावर आणून उभी करते, पण तिथूनच स्वतःला पुन्हा घडवण्याची सुरुवात होऊ शकते. आणि त्याने हार मानली नाही. तिने स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला आणि स्वतःची ओळख निर्माण केली आणि शेवटी आपल्या मुलासाठी अभिमानाची व्यक्ती बनली. या कथेतून एकच गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन, भावनिक आणि मनाला भिडणाऱ्या कथेसोबत. धन्यवाद.